आर.टी. प्रवेश 2026-27 पालक वर्गानो अजून 5वी यादीही लागलेली नाही. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपणास 4थ्या आणि 5वी यादीमध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल किंवा अडचण असेल, आम्ही तर माहिती देतच असतो. मात्र तुम्हाला जर अगदी डीपमधील माहिती हवी असेल किंवा एखादा प्रश्न असा आहे की तुम्हाला तो अधिकाऱ्यांकडून माहिती पाहिजे, तर आपण मदत केंद्राशी संपर्क कसा साधायचा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण RTAचे पोर्टल ओपन करायचे आहे. आपण पोर्टल ओपन केल्यानंतर इथे बघायचं आहे, इथे हेल्प सेंटर असं एक कॉलम आहे, इथे आपण क्लिक करायचं आहे. इथे आपण क्लिक केल्यानंतर आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. इथे मी माझा जिल्हा निवडून घेतो. इथे तुम्ही आपला जिल्हा निवडा. जिल्हा निवडल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात की आपल्या जिल्ह्याअंतर्गत जेवढे तालुके आहेत आणि त्या तालुक्यामध्ये कुठे कुठे सुविधा केंद्र आहेत. म्हणजे इथे इथे आपण बघू शकत आहात, इथे हेल्प सेंटरचे नाव आहे. तर जिल्हा परिषद जत, जिल्हा परिषद इथे आहे. परत पंचायत समिती आहे. तर इथे हेल्प सेंटरचे नाव आपल्याला दिसून जाईल. इथे हेल्प सेंटरचा पत्ता दिसून जाईल आणि इथे त्या अधिकाऱ्याचे नाव आणि त्या अधिकाऱ्याचा इथे नंबर देखील दिसून जाईल. तर तर पालक वर्गांनो, आपणास कोणतीही अडचण आली की कॉलेजमध्ये मला प्रवेश या कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये मुलाला ट्रान्सफर करायचे आहे किंवा एका ठिकाणचा सीट कॅन्सल करून दुसऱ्या ठिकाणी घ्यायची आहे किंवा असे बरेचसे प्रश्न आहेत की ज्याचे उत्तर आपणास अवघड वाटत आहे, अशा प्रसंगी किंवा आपण कोणत्याही लहान सहान जर आपले RT संबंधित क्वेश्चन असतील तर हे आपणास जिल्हा वाईज मदत केंद्रे दिले आहेत. या मदत केंद्रामध्ये इथे त्या अधिकाऱ्याचे नाव आणि इथे फोन नंबर दिला आहे. तर आपण त्यांना संपर्क करायचा आहे आणि आपले जो काही प्रश्न आहे त्यांना विचारायचा आहे आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे आहे. जर यातून सुद्धा काही आपणास प्रश्न अडला किंवा त्याचे उत्तर मिळाले नाही तर आपण मला कमेंट करा. कमेंटमध्ये आपणास मी आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर पालकवर्गांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कळण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.